नमस्कार मंडळी, मंडल न्यूज मध्ये मी अतुल चव्हाण तुमचं स्वागत करतो। अमरावतीला गणेशोत्सवाची खूप मोठी परंपरा लाभली आहे आणि त्यातही अमरावतीचा गणेशोत्सवाचा खरी धूम जर तुम्हाला अनुभवायची असेल तर ती असते जुन्या अमरावतीमध्ये अंबागेटच्या आतमध्ये, जिथे अनेक मंडळ गेले स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्थापन झालेले आहेत। अशाच एका मंडळात, ज्या मंडळाला 99 वर्ष पूर्ण झालेले आहेत, निळकंठ मंडळामध्ये मी तुम्हाला आज घेऊन आलो आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता राजस्थानच्या खाटू नरेश श्याम बाबांचं हे मंदिर या ठिकाणी यांनी उभारलेलं आहे। अतिशय अप्रतिम असं मंदिर आहे, ज्या मंदिराला मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलेलो आहे। खूप सुंदर त्यांनी निर्मिती केलेली आहे, साक्षात मंदिरात आल्याची अनुभूती तुम्हाला इथे मिळते। आपण मंदिर बघूया आणि इथे आलेल्या काही भाविकांशी सुद्धा बोलूया। दरअसल मतलब ये जो गणपति है, हम ऑलमोस्ट हम जब बचपन से जब छोटे छोटे से थे तब से हम यहाँ पे विजिट कर रहे हैं। ये मतलब इतना पुराना है कि हम अभी मुंबई शिफ्ट हो गए, लेकिन मुंबई से स्पेशली हम देखने के लिए आते हैं और हमेशा जब भी आते हैं ना यहाँ पे हम यूनिकनेस देखते हैं। हम कांस्टेंट है, मतलब कोई रहे ना रहे, लेकिन मैं अकेला आया हूँ, मेरे साथ में दोस्त है मुंबई से आया है। हम आते स्पेशली इसलिए कि हम ये सारी चीज़ एंजॉय कर पाए। अमरावती के जो फेस्टिवल है ना, अमरावती ऐसा फेस्टिवल कहीं नहीं है, और अमरावती ऐसे मंडल और ये यूनिकनेस आप कहीं नहीं देख पाओगे। इसलिए जो भी मंडल वासी है, मैं उनको दिल से थैंक यू बोलता हूँ कि आप ऐसे करते हो, क्रिएचर करते हो, अमरावती वालों के लिए करते हो, और ऐसे करते रहिए। हम आते रहेंगे और ऐसे दर्शन करते रहेंगे। थैंक यू सो मच। आप मुंबई से आए हो, मुंबई में तो बहुत बड़ा फेस्टिवल होता है गणेश उत्सव का, फिर भी आपको क्या डिफरेंस क्या महसूस होता है वहाँ पे और यहाँ पे? सर वहाँ पे सर लार्ज अमाउंट में पीपल्स है सर, और काफ़ी मेट्रो सिटी है सर, तो वहाँ पे कैसा है सर, तो सब बड़ा बड़ा फेस्टिवल्स होता है, अच्छा लगता है हमें। और अमरावती में जो हम स्पेशल देखने आते हैं, ये प्राचीन मतलब ये है मंडल वगैरह है, कई सालों से हम 15-20 साल से सब हम फ्रेंड सर्कल हैं, सब देखने आते हैं। आज कुछ लीव के कारण आ नहीं पाए, उन्हें जो छुट्टी नहीं मिली, बस हम दोनों आए हुए हैं क्योंकि हमें परसों भी मुंबई निकलना है। खूपच अप्रतिम देखावा आहे आणि आधी जसं चंद्रयानचं इथे होतं तर आता नवीन असतं इथे आणि खूप छान। तुम्हाला काय वाटतं? दरवर्षीच इथे नवीन म्हणजे असं केलेलं असतं, यावर्षी सुद्धा खूप छान केलं आहे। खाटू श्यामचं वगैरे डेकोरेशन खूप छान केलेलं आहे। निळकंठ मंडळाचे सदस्य आणि सचिव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया निळकंठ मंडळाच्या या परंपरेबद्दल, गणेशोत्सवाबद्दल काय सांगाल? निळकंठ मंडळाला फार जुना इतिहास आहे। हे निळकंठ मंडळाचं 99वं वर्ष आहे आणि फार जुना म्हणजे निळकंठ मंडळ, आझाद मंडळ हे दोन्ही जुने मंडळ आहेत। दरवर्षी नवीन संकल्पना राबवतात। मागच्या वर्षी आपलं चंद्रयान केलं होतं, यावर्षी खाटू श्याम। खूप अतिशय उत्तम लोक आणि कार्यकर्ते, सिनियर लोकांची फळी, मधल्या लोकांची फळी आणि ज्युनियर लोकांची फळी, एकमेकांमध्ये समन्वय चांगला आहे आणि असंच ते प्रगती उत्तरोत्तर करून जाणार एवढं निश्चित। एकंदरीत किती वेळ लागला तुम्हाला हे सगळं इथे उभं करायला, आज यावेळेस हा पूर्ण देखावा? यावेळेस आम्हाला जवळपास 1-1.25 महिना लागला। 1-1.25 महिना फार पूर्वीपासून तयारी सुरू झाली, मीटिंग मध्ये रोज मीटिंग हे ते सगळं करून गुरुपौर्णिमेपासून तयारीला सुरुवात होते आमची। वर्गणी, त्याच्यानंतर सगळं प्रत्येकाच्या भेटी, राजकीय लोकांच्या भेटी, सामाजिक लोकांच्या भेटी, ह्या सगळ्या करून हा सगळा त्यांच्या आशीर्वादाने, गणपतीच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या अमरावतीकरांच्या प्रेमाने हे चाललंय। राजस्थानवरून काही खास कारागीर बोलवले होते की आपल्या परिसरातलेच कारागीर आहेत? खाटू श्याम बाबांचे जे भक्त आहे ते रोज इथे येऊन सजावट करतात, रोज करतात सजावट, येऊन ते दुपारी येऊन सजावट करून जातात। सजावट आहे ही रोज बदलते, त्यांच्या स्वतः स्वइच्छेने करत आहे ते। निळकंठ मंडळाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। निळकंठ मंडळाला 99 वर्ष जवळपास पूर्ण झाली आहेत, तर निळकंठ मंडळाच्या एकंदरीत इतिहासाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल? निळकंठ मंडळाचं कार्य खूप जुनं आहे। आम्ही आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहोत। ज्या वेळेस इथे वाघ नाचायचे दारू पिऊन, त्यावेळेस आमच्या मंडळाचे जे अध्यक्ष आणि मोठे लोक होते, बिरो दुबे, वसंतराव सावरकर, या लोकांनी सर्व तो दारू पिऊन वाघ नाचण्याचं बंद करून त्याच्या जागी लेझिम, भांगडा, कथाकली, आदिवासी नृत्य असे प्रकारचे नृत्य करून हा सण चांगल्या प्रकारे कसा साजरा करता येईल आणि लोकमान्य टिळकांनी जो भावनेने हा गणपती बसवला होता त्याच्याकडे लक्ष ठेवून जे
देखावे होते ते देखावे बी मंदिराच्या स्वरूपात मोठमोठे अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम असे अनेक जिथं लोक जाऊ शकत नाही त्यांना इथे दर्शन करायचं काम इथल्या ज्येष्ठ मंडळींनी केलेलं आहे. आणि आमची ज्येष्ठ मंडळी आम्हाला नेहमी वारंवार मार्गदर्शन करत असते. त्या नेतृत्वात हे निळकंठ मंडळ चालत आहे. आजही इथे धार्मिक भावना आहे आणि जिथे गणपती बसतो तिथे स्वतः चप्पल काढून भक्त मंदिरात जातात आणि श्रीचं दर्शन घेतात. या गणेशोत्सवामुळे आमच्या इथे शाळा बी आहे, शाळा चालते, व्यायामशाळा आहे. व्यायामशाळा तिच्यातून आम्ही गणपती उत्सवातून काही पैसे त्याच्यात डायव्हर्ट करून शिक्षणाचाही एक आम्ही उपक्रम करतो आणि अशा प्रकारे हे मंडळ शिस्तीनं आणि व्यस्तीनं राहतात. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतभाऊ बसले ते बाकीचं सर्व सांगतील आपल्याला. मंडळाचं काम मागच्या जवळजवळ 100 वर्षापासून सुरू आहे. अगदी छोट्या वाड्यात सुरू झालेला हा गणेशोत्सव लोकमान्याच्या इच्छेतून देवघरातून बाहेर आला आणि बाहेरून आपल्या स्वतःच्या महालात स्थानापन्न झाला अशी या मंडळाची आख्यायिका आहे. लोकमान्यांनी त्यांच्या उद्देशात जे एक उद्देश दिले होते की त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ होता, स्वातंत्र्याची जाण असावी, संघटन असावं, बलवर्धन व्हावं, ह्या सर्व लोकमान्याच्या उद्देशाचं तंतोतंत पालन निळकंठ व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न आहे. निळकंठ मंडळाच्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक सुंदर अशी व्यायामशाळा या ठिकाणी सुरू केली, ज्याचे जवळजवळ 50 ते 60 एक नागपूर युनिव्हर्सिटीचे कलर कुस्तीगीर, कबड्डीचे कलर होल्डर्स असे व्यायाम मंडळाचे आहे. इथेच मंडळ थांबलं नाही तर बालक मंदिराच्या कार्यातून जे 1972 साली सुरू झालं त्याचं 50वं वर्ष आम्ही यावर्षी पूर्ण करत आहोत शाळेचं. आणि जवळजवळ 1500 विद्यार्थी या मंडळाच्या माध्यमातून तिन्ही शाळेत विद्यार्जन करतात. आणि हे कामं गणेशोत्सवाच्या एकंदर जे अमरावतीकर दानशूर लोक या मंडळाला मदत करतात त्या आर्थिक मदतीतून मंडळानं अशी एकंदर सर्व वाटचाल केली आहे. या मंडळाला अनेक लोकांचं योगदान लागलं आहे. त्यामध्ये काही नावं मी घेईन की भाऊसाहेब बारलिंगे, तुमचे भाऊसाहेब केवले, बापूसाहेब कारंजकर, नारायणराव गंगात्रे असे अनेक लोक या मंडळात झाले. आमचे स्वातंत्र्य संग्राम समनी दत्ताभाऊ अंबुलकर असे अनेक लोक, मला बरेच नावं घेता येईल की जे प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहिले. आणि या मंडळाचा आता या मंडळाची जवळजवळ 3री पिढी काम करत आहेत. तर 3ऱ्या पिढीतले हे जे लोक आहेत कार्यकर्ते हे 3ऱ्या पिढीतली आहे. प्रत्येक परिवाराचा हा 3ऱ्या पिढीतला कार्यकर्ता पुढच्या कामाचा वसा पुढच्या पिढीकडे देऊन ही एकंदर संस्था या शहरात बऱ्यापैकी काम करत आहे. मंडळाद्वारे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे शरीराला स्वस्थ कसं राहता येईल त्यासाठी सायकल स्वास्थ्य रॅलीचं दरवर्षी आयोजन होत असते. यावर्षी 14 तारखेला शनिवारी सकाळी 8:30 वाजता इथून सायकल स्वास्थ्य रॅली निघणार आहे. या सायकल स्वास्थ्य रॅलीला हिरवी झेंडी इथले जे दिलीपराव सौंदळे CS आहेत ते दाखवणार आहेत. चंद्रशेखर कुलकर्णी जे डॉक्टर आहेत, सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष, ते स्वतः इथे सायकल घेऊन येणार आहेत. अशा प्रमाणे सायकल चालवा, देश वाचवा, सायकल चालवा, आरोग्य मिळवा, सायकल चालवा, गुडघेदुखी टाळा, सायकल चालवा, पेट्रोल वाचवा, सायकल चालवा, देश वाचवा अशा घोषणा देत पूर्ण अमरावती शहरात फिरून डॉक्टर लोकांचं जे म्हणणं आहे बाबा व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते त्याचीच एक भावना घेऊन निळकंठ मंडळ हे दरवर्षी आयोजन करते आणि ते या 14 तारखेला आहे. आम्ही दरवर्षी आझाद मंडळ या मंडळाला म्हणजे बघायला येतोच. म्हणजे मेन मोटिव्ह आमचा इथे येण्याचाच असतो बघण्यासाठी. आणि इथे आल्यावर आम्हाला फुल सॅटिस्फॅक्शन मिळते की आम्ही मुलांना घेऊन येतो. तर म्हणजे आम्ही आलोय आहे राहटगाववरनं, तिथनं इथपर्यंत आम्ही स्पेशली फक्त बघायला आलो आहे आणि खूप सॅटिस्फॅक्शन आहे. तुम्ही घेतलेले एफर्ट्स वगैरे खूप सुंदर आणि बिलकुल वाटत नाही की हे आत्ता बनवलेलं आहे. असं वाटतं की हे प्रॉपर इथलंच काहीतरी मंदिर आहे इथेच. असं वेल डन, सुपर.
निळकंठ मंडळाचा खाटू नरेश श्याम मंदिराचा हा देखावा आपण पाहिला. असेच अजून बरेचसे सुंदर सुंदर देखावे अमरावतीत साकारलेले आहेत. मोठे मोठे भव्य दिव्य असे देखावे साकारलेले आहेत आणि तेही देखावे आपण बघायला जाणार आहोत. या मंडळाचा देखावा तुम्हाला कसा वाटला, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर पहा आणि आम्हाला युट्यूबला फॉलो करा, युट्यूबला कमेंट करा, इंस्टाग्राम फेसबुकला आमचं पेज आहे त्याच्यावर कमेंट करा, फॉलो करा. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात हे जरूर कळवा. अतुल चव्हाण, मंडल न्यूज, अमरावती.